पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर असतील। पुणे इथल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत। तसंच पुण्यात 4 ठिकाणी सभेच्या परवानगीसाठी मनसेकडून अर्ज सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये मनसेची सभा होणार की नाही याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राज ठाकरे पुणे दौऱ्यासाठी रवाना झाल्याची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। 3 दिवसांचा हा पुणे दौरा राज ठाकरे यांचा असणार आहे। पुण्यातल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र असेल। पुण्यामधल्या 4 ठिकाणी सभा घेण्याच्या अनुषंगाने परवानगी मागितली गेल्याची देखील माहिती मिळते आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, पुण्याचा 3 दिवसांचा हा राज ठाकरेंचा दौरा असणार आहे आणि आता ते आपल्या निवासस्थानाहून निघाल्याचं देखील समजतं आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या पुण्या दौऱ्याला निघालेले आहेत। शिवतीर्थ इथून ते काही वेळापूर्वीच पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा हा 3 दिवस दौरा असणार आहे आणि ह्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं यासाठी, कारण का मनसे पदाधिकाऱ्यांकडनं मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी 4 ठिकाणी अर्ज जे आहेत हे केलेले आहेत सभेला परवानगी मिळण्यात यावी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे पदाधिकाऱ्यांमध्ये जी नाराजी आहे या नाराजीच्या पार्श्वभूमीवर एक बैठक सुद्धा जी आहे ही पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे घेणार आहेत। आपल्याला माहिती आहे मनसेचे पुण्यामधील वसंत मोरे हे गेले काही दिवस नाराज आहेत। त्यांना त्यांच्या कोर कमिटी मधून सुद्धा जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेला तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे नाराजींची कुठेतरी मनधरणी करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। आणि ज्या पद्धतीनं पुण्यातील एक अंतर्गत नाराजी जी आहे ही दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा सुद्धा आहे। अयोध्या दौऱ्याबाबत सुद्धा पुण्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते अयोध्येला येणार आहेत। त्या बाबतीत सुद्धा एक बैठक जी आहे ती पुण्यामध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर ह्या पुण्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं यासाठी, कारण का आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती आणि त्याच टीकेला उत्तर या सभेतनं दिलं जाणार का अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। त्यामुळे मनसेच्या या सभेला परवानगी मिळते का हे पाहावं लागणार आहे। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नेमकी कोणत्या तारखेला होणार आहे त्याची तारीख सुद्धा या 3 दिवसांच्या दौऱ्यामध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। बिलकुल विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।